मी आज तुमच्या समोर माझ्या मनातली एक गोष्ट सांगण्यासाठी आलेली आहे. 1977 साली ज्या वेळेला आम्ही इथं राहायला आलो, त्यावेळेला आमच्या घराभोवती ऊसतोड मजूर आणि कामगार वसाहत फार मोठी होती. तर या जी मुलं आहेत त्या मुलांना संस्कार चांगले द्यावेत, त्यांना शिकवावं म्हणून मी ही सगळी मुलं सांभाळायला लागले आणि त्यातून आमच्या श्री चैतन्य माऊली या संस्थेची स्थापना झाली. चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ सांगली गेली 3 दशकं शेतमजूर, कामगार, कष्टकरी गरीब कुटुंबांना आधार देणारी संस्था म्हणून मोठ्या आदरानं ओळखली जाते. अनेक पुरस्कारांनी गौरवलेली ही संस्था कैलासवासी वामनराव जोशी काका यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मालुताई जोशी यांच्या अथक कार्यातून साकार झाली आहे. कामगार महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर, संस्कार वर्ग, वाचनालय, अभ्यासिका, बचत गट यांच्या माध्यमातून स्वावलंबी सुसंस्कारित पिढ्या निर्माण करण्याचं कार्य चैतन्य माऊली संस्था अविरतपणे करत आहे. अभ्यासाच्या सुपारीला लावूया अडकित्ता. अ आ इ ई क ख ग घ गिरगुल झाला कित्ता. अभ्यासाच्या सुपारीला लावूया अडकित्ता. दिना 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 रे. वास्तविक या 93 वर्षाच्या वयाला मी हातात माळ घेऊन रामराम करतच बसायला पाहिजे. पण आज जगात घडणाऱ्या प्रत्येक अनर्थकारी आणि विध्वंसक घटनांचं मूळ मुलांना योग्य वयात संस्कार मिळायला हवेत, ते मिळत नाहीत. म्हणून मी फार अस्वस्थ होतो आणि असं वाटतं की शाळांमध्ये जाऊन इथं संस्कारक्षम वयाची म्हणजे 5वी ते 7वीची संस्कारक्षम वयाची मुलं हाताशी धरून त्यांचा उत्तम संस्कार घडवावेत आणि उद्याचा समाज हा सुजाण नागरिक कसा होईल याच्याची मी धडपड करावी असं मला वाटते. यासाठी मी किंवा आमची संस्था आम्ही असे किती उपरे पडू तर प्रत्येकाने आपापल्या वाड्या वस्त्यावर किंवा घराघरामध्ये आसपासची मुलं गोळा करून मूल संस्कारित करायचा प्रयत्न करायला हवा. तुमचं मूल हे तुमचा उद्याचा पालक आहे, तुमची म्हातारपणतीची काठी आहे. हे लक्षात घेऊन हा मुलगा कर्तव्य तत्पर आणि जबाबदार कसा घडेल याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा. मालुताईंच्या काळातली आव्हानं वेगळी होती. गरिबी, अज्ञान, उपासमार यामुळे मुलांच्या संगोपनाकडे आणि संस्काराकडे दुर्लक्ष होत होतं. या आव्हानांशी मालुताईंनी अतिशय धीराने आणि चिकाटीने 2 हात केले. या काळातली आव्हानं वेगळी आहेत. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे येणारी असंवेदनशीलता, तुटलेपणा, मुलांमधला एकाकीपणा, हिंसेचं वाढत चाललेलं उदात्तीकरण आणि एकूणच झटपट प्रसिद्धीचा वाढत चाललेला हव्यास ह्या सगळ्यांनी आपल्या मनाचा ताबा घेतलेला आहे. भौतिकवादी आणि साम्राज्यवादी समूहांकडून काही नरेटिव्ह्ज पद्धतशीरपणे सेट केले जातात, ज्यामुळे कुटुंब व्यवस्था कमजोर होते आणि त्याचे गंभीर परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतात. आज आपल्या आजूबाजूला एकतर खूप चंगळवादी, पाण्यासारखा पैसा खर्च करणारी, बेफिकीर आणि सब चलता है असं मानणारी तरुण मुलं दिसतात, तर दुसऱ्या बाजूला अस्वस्थ, अभावग्रस्त, तणावपूर्ण स्थितीत जगणारी आणि कधीही हिंसक होणारी अशी तरुण मुलं असतात. हे स्वस्थ आणि निरोगी समाजाचं लक्षण आहे का? अशा समाजामध्ये राहणं आपल्याला सुरक्षित वाटेल का? काही वर्षांपूर्वी आजूबाजूची परिस्थिती यापेक्षा खूपच बरी होती असं आपल्याला वाटतं का? काय असावं या दुर्दशेचं कारण?
कोवळ्या वयात होणारा संस्काराचा अभाव हे तर या भयावह परिस्थितीचं कारण नसेल. चैतन्य माऊली संस्था नुसती समस्या मांडून थांबत नाही, तर या समस्येवरील समाधान शोधू इच्छिते. निकोप, स्वस्थ, निर्भय समाज म्हणजेच समाजातल्या विविध घटकांमध्ये सत्प्रवृत्ती, कृतज्ञता, उद्यमशीलता आणि राष्ट्रभावना सतत जागृत असणे असंच होय. तर असा जर आदर्श समाज निर्माण व्हायचा असेल तर त्याची बीजं ही लहानपणाच्या संस्कारांमध्येच रोवली जातात. या दृष्टीनेच पाळणा घराव्यतिरिक्त श्री चैतन्य माऊली संस्थेतर्फे 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कार वर्ग चालवले जातात. या संस्कार वर्गांमधून आपल्या प्राचीन थोर परंपरा, थोर व्यक्तींची कार्य, आपले सण उत्सव, त्यांचं महत्त्व, याशिवाय या आधुनिक भारतात घडणाऱ्या प्रेरणादायी घटना आणि संशोधन याविषयी सजगता निर्माण व्हायच्या दृष्टीने आवर्जून प्रयत्न केले जातात. खरं तर चांगल्या गोष्टींची आवड निर्माण करणे आणि वाईट गोष्टींबद्दल घृणा निर्माण करणे अशी अतिशय साधी सरळ सोपी व्याख्या मालुताईंनी केली आहे संस्कारांची. आणि मालुताईंच्या मार्गदर्शनाखाली संस्कार वर्ग कसे चालावेत याचा एक कृतीशील आराखडाही तयार करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर हे संस्कार वर्ग चालवणाऱ्यांसाठी संस्थेतर्फे संस्कार कुंभ हे एक मार्गदर्शिका आणि पुस्तकही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर ज्या व्यक्तींना असे संस्कार वर्ग चालवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी संस्थेतर्फे प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि यापुढेही करण्यात येणार आहे आणि तेही अगदी मोफत. मालुताईंच्या मार्गदर्शनाखाली सध्या सांगलीतल्या विविध भागांमध्ये 8 संस्कार वर्ग हे नियमितपणे चालवले जातात. पण या संस्कार वर्गांची व्याप्ती वाढून प्रत्येक गावात, प्रत्येक शहरातील विविध भाग, वस्त्या आणि शाळांमध्ये हे संस्कार वर्ग चालू राहावेत अशी संस्थेची अतिशय प्रामाणिक इच्छा आहे. पण त्यासाठी खरी गरज आहे ती समाजाच्या सक्रिय सहभागाची. त्यामुळेच आपण जबाबदार आणि सुजाण नागरिक या दृष्टीने अनेक प्रकारे संस्थेला मदत करू शकतात. जसं की वस्तुरूप देणगी किंवा धनराशी रूप देणगी, किंवा आपल्या भागात जर का संस्कार वर्ग चालवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध असेल तर ती जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. शिवाय अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपलं अनुभवपर मार्गदर्शन आणि आपला अमूल्य वेळ संस्कार वर्गातल्या मुलांसाठी देणे. सत्शील उन्नत भारतासाठी संस्थेची नेहमी प्रार्थना राहील. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूताम परस्परे पडो मैत्र जीवांचे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मजत्या